हॅलो, हाय एव्हरीवन. एक थोडासा वेगळा एक्सपेरिमेंट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मागच्या एक महिनाभर आधी आमचा एक मित्र आहे प्रतीक, तो स्पिटीला जाऊन आला. त्याला त्याच्या ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बनवायचे होते किंवा त्याला एडिट करायचे होते. तेव्हा जस्ट बोलता बोलता अशी एक कल्पना सुचली की व्लॉग बनवण्यापेक्षा आपण स्वतः अनुभवकथन केलं तर कसं होईल. म्हणजे आपले जे फोटो आहेत किंवा व्हिडिओज आहेत ते आपण स्वतःच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कॅमेरासमोर येऊन प्रवास वर्णन केलं तर कसं होईल. आणि पुढे जाऊन आपल्यासोबत सुद्धा एक आपली डायरी असल्यासारखा, व्हिडिओ डायरी असल्यासारखा एक सोबत राहील. आणि एक 5-10 वर्षानंतर किंवा इव्हन त्याच्याही नंतर जेव्हा आपण हे व्हिडिओ बघू तेव्हा एक खूप छान प्रयोग असा होईल की आपण स्वतःच आपल्याला आपले प्रवास वर्णन सांगतोय किंवा ते काय गमती जमती घडून गेल्या हे आपल्याला परत एकदा बघता येईल किंवा जगता येईल असं एक तर त्या दृष्टीने हा एक प्रयोग खूप छान वाटला. गेले एक 15 वर्ष वगैरे आम्ही फिरतोय किंवा ट्रेक करतोय. आणि ब्लॉग लिहायचा पण चालू असतं, पण ट्रेकचे ब्लॉग हे खूप मागे पडत चालले. आणि मला खूप मित्र किंवा मैत्रिणी सगळे असं सांगत असतात की तू व्हिडिओ ब्लॉग्स का नाही बनवत किंवा रील्स का नाही बनवत जर तू एवढा फिरत असतो तर. तर मी त्यांना खूप वेळा सांगतो की मला व्हिडिओ ब्लॉग्स बनवणं नाही आवडत किंवा रील्स बनवणं नाही आवडत. मला लिहायला जास्त आवडतं. ब्लॉग लिहिणं, त्यातनं प्रवास वर्णन सांगणं हे खूप आवडतं. तर माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणली की अरे तू पाठवत असतोस ते ब्लॉग्स वगैरे, पण जेव्हा ती वाचायला घेते तेव्हा मग तिची मुलगी असते लहान, ती तिच्या मागे येते किंवा डिस्टर्ब करते आणि मग ते सगळं अर्धवट राहून जातं. बाकी काही मित्र आहेत जे US ला राहतात. ते म्हणले की अरे आम्हाला इतकं टाइम कमिटमेंट देता येत नाही की लांबलचक मराठीत लिहिलेले ब्लॉग्स आम्हाला वाचता येतील. तर मग आणि हे सगळे खूप छान मित्र आहेत. त्यांना हे ट्रेक बद्दल ऐकण्याची खूप इच्छा असते. म्हणून हा प्रयोग मला त्यांच्यासाठी पण खूप चांगला वाटला की फोटोच्या माध्यमातून मी स्वतःच त्यांना एक अनुभवकथन करतोय. आणि मला स्वतःला सुद्धा हे खूप छान वाटेल की नंतर पुढे जाऊन आम्ही मित्रांमध्ये बसून हे ब्लॉग्स किंवा हे व्हिडिओज बघितले तर खूप मस्त अनुभव येईल. हे काही कुठले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी पण हा प्रयोग करायची गरज नाही वाटली मला. स्वतःसाठीच एक थोडासा गंमत म्हणून हा प्रयोग करायचा आहे. तर आम्ही करणार काय आहोत ते सांगतो पहिले. आपले फोटोचे जे अल्बम असतात, तर फोटोच्या माध्यमातूनच किंवा व्हिडिओ शेअर करता करता त्या ट्रेकला काय गमती जमती घडल्या किंवा एकूणच त्या ट्रेकचा प्लॅन कसा बनला, किंवा कसा फिसकटला, किती वेळा पोस्टपोन झाला, कुठल्या मार्गे गेलो, कुठल्या बेस त्याचा बेसचं विलेज कुठलं आहे, त्याला वर जायचे मार्ग किती आहेत, खाली उतरण्याचे मार्ग कोणते आहेत, घाटवाटा कुठले आहेत आजूबाजूला, वरनं कोणते किल्ले दिसले, वरती कुठल्या अ, ठिकाणी राहिले होते, कसे राहिले होते, काय खाल्लं होतं. या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ट्रेकची गंमत असते. आणि मग तेच आपण रील्सच्या माध्यमातून आपण इतकं काही सांगू नाही शकत. रील्स हे जस्ट एक छोटासा तुमचा जो पूर्ण ट्रेक झालेला असतो त्यातले एक छोटे छोटे तुकडे एकत्र करून मग त्याच्या मागे एक आम्ही गड्या डोंगरचं राहणार वगैरे असलं काहीतरी म्युझिक लावून तुम्ही ते बघत असता आणि मग जे बघणारे असतात त्यांना ते अपिलिंग वाटतं. छान असतं ते ऑब्विसली. म्हणजे माझा एक काही मित्र आहेत, राहुल राहुल दादा, ड्रोन शॉट असतात किंवा वाईड अँगल असतं काही काही वेळा, खूप छान असतं. पण तो पूर्ण ट्रेकचा अनुभव नसतो ना त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ लॉग जे असतात त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही ट्रेकवर असताना सुद्धा कुठल्या बाजूचा व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, कसा कॅमेरा अँगल असायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सतत डोक्यात चालू असतो. त्यामुळे ट्रेकचा अनुभव कुठेतरी मागे पडतो. आणि मला कोणते कोणते व्हिडिओ घ्यायचे आहेत किंवा कशा प्रकारे इथे शॉट्स हवेत, ड्रोन शॉट कसे हवेत याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे तुमचा ट्रेकचा अनुभव असेल, तिथल्या काही काही नैसर्गिक जागा असतील, स्ट्रक्चर्स असतील,
मूर्ती असतील, मंदिरं असतील किंवा आजूबाजूला दिसणारी ठिकाणं असतील, इव्हन वरच्या लोकांशी किंवा वाटाड्यांशी असणाऱ्या गप्पा असतील, त्या कुठेतरी मिस होऊन जातात. त्यामुळे मला ब्लॉग हा खूप बेस्ट ऑप्शन वाटायचा, कारण हा ट्रेक पूर्ण मी जगलोय आणि त्याच्यानंतर आता मी त्याबद्दल लिहिणार आहे. तर मग ते खूप छान वाटायचं. म्हणूनच ब्लॉग आणि व्हिडिओ लॉग याचा एक कुठेतरी सुवर्ण मध्य म्हणून मला हा ऑप्शन खूप छान वाटतोय. कारण मी हे सगळे ट्रेक करून झालेले आहेत आणि आता फोटोच्या माध्यमातून किंवा इव्हन गुगल मॅप्समधनं मी सांगणार आहे की तो ट्रेकचा प्लॅन कसा बनला किंवा आम्ही गेलो कसे, कुठून गेलो, हे सगळं सांगताना खूप छान वाटेल आम्हाला. आणि इव्हन आमच्याकडे एक रेकॉर्ड राहील 15-20 वर्षांनी ट्रेक होतील का नाही, होपफुली व्हावेत. तेव्हा हे बघायला खूप छान वाटेल. म्हणून आम्ही एक डायरी म्हणा याला, व्हिडिओ डायरी, व्हिडिओ ट्रेक डायरी करायचा एक विचार चालू आहे. आता इथेच उदाहरण घ्या की आम्हाला हे इंद्रवज्र दिसलं ते हरिश्चंद्रावर. कुठेही असं एक्सपेक्टेड नव्हतं की असं आम्हाला दिसेल किंवा त्या दिवशी ढग येतील. सह्याद्री ते असं अचानकच काहीतरी गिफ्ट मिळाल्यासारखं मिळतं. असे ढग दिसायला लागतात. मग त्याच्या मागे ट्रेकला काय काय झालं होतं किंवा हे एकूणच अनुभव कसा होता हे सांगणं खूपच मजेशीर आहे किंवा इंटरेस्टिंग आहे. आता हा एक फोटो घ्या की हा भिगवणचा फोटो आहे. भिगवणला बर्ड वॉचिंग करून झालं होतं. सगळे पक्ष्यांचे फोटो छानपैकी मिळाले होते. निवांत बसलो असताना पाण्याच्या पलीकडे हे असे अचानक म्हशींचा कळप. आता म्हशींचा कळप हा काय सुंदर दिसण्यासारखी गोष्ट नाहीये. पण त्या फोटो मागची गोष्टच अशी आहे की तो सुवर्ण एक सूर्यप्रकाश आला, ढग धुकं बनलं होतं पाण्याच्या वरती आणि मागच्या साईडला हे सगळं अंधुक होतं. अशी एक शेड बनली छानपैकी आणि मग हा फोटो मिळाला. त्यामुळे म्हशींचा कळपही सुंदर दिसू शकतो फोटोमध्ये. फिरल्यानंतर कळतं. कोकणातले काय काय फोटो येतात सीगल्सचे असतील. पण अशा खूप गोष्टी आहेत. त्यामुळे मग हा एक छान एक्सपेरिमेंट मला वाटतोय. आणि काही व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी जसं मी म्हटलं नाहीये. हे आमच्या आमच्या मित्रांसाठीच थोडासा एक करायचा प्रयोग आहे. तर सुरुवात मी करणार आहे भैरवगड ते कात्राबाई हा आम्ही शिरपुंजीचा भैरवगड जो आहे कुमशेतला गेलो होतो आम्ही आणि मग तिथनं कात्राबाई पर्यंत छान ट्रेक झाला होता. 2023च्या सुरुवातीला हा ट्रेक केला होता आम्ही. मी, रोहित आणि सारंग असे तिघच होतो आम्ही. खूप छान ट्रेक झाला होता आणि मग तिथनंच मी सुरुवात करतो ह्या प्रयोगाला. न्यू इयर रिझोल्यूशन वगैरे असं नाहीये. जस्ट एक प्रयोग म्हणून करून बघतोय. तसं म्हटलं तर ट्रेक्स हे 2008-9 पासनं आम्ही करतोय. तेव्हापासून एसटीने असेल किंवा मग नंतर हळूहळू अगदी इंस्टाग्रामचे जनरेशन येईपर्यंत थोडे ऑफबीट ट्रेक्स पण झालेत. सो ते सगळे एक डायरी बनून जाईल त्या व्हिडिओजची. म्हणून हा एक एक्सपेरिमेंट करायचा डोक्यात आहे. तो पार्ट 1 पहिला भैरवगड टू कात्रगड नेक्स्ट असेल. बघूया. थँक्स.